नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आपण काही दिवसांपूर्वी कैरीचं लोणचं पाहिलं झटपट आणि कैरीचं टकू पाहिलं। आज आपण बनवत आहोत कैरीचा ठेसा, अगदी पटकन होणारा आणि तोंडाला अगदी चव आणणारा। उन्हाच्या दिवसामध्ये काही खावंसं वाटत नाही, त्यावेळेला आपण असा कैरीचा ठेसा आणि मस्त वरण भात असेल ना तर काय भन्नाट असा बेत होईल। तर हा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसा बनवायचा ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर इथे ठेसा म्हटल्यावर तिखट हवा म्हणून आपण इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अर्धा चमचा राई घेतलेली आहे फोडणीसाठी, एक पूर्ण लसणाची गड्डी, अर्धा चमचा जिरं, 2 लाल मिरच्या, पाव चमचा धणे, 7-8 मेथ्या, कढीपत्त्याची पानं आणि कैरी घेतली, त्याची साल काढली आणि अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे। आता आपण काय करायचंय, ज्या हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे तो आपण खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जाडसर आपण हा वाटून घेऊ शकतो। तर यासाठी आता खलबत्त्यामध्ये मी तणे घेतलेले आहेत पाव चमचा, नंतर आपण हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरं यामध्ये घालून घ्यायचंय। तर आधी लसूण घातलेला आहे, तर लसूण इथे मी पूर्ण एक गड्डी मोठी आणि अर्धा चमचा जिरं हे घातलेलं आहे। लगेचच आपण इथे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या घालून आता आपण हे खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचं आहे। तर हिरव्या मिरच्यांचे मी 2-2 तुकडे केलेत, म्हणजे आपल्याला ते वाटायसाठी जास्त त्रास होणार नाही। जर तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल तर खूपच छान होईल, म्हणजे त्यामध्ये आपल्याला या मिरच्या आणि आपली जी कैरी आहे हे चेचायला जास्त त्रास होत नाही। त्यामुळे दगडी खलबत्ता असेल तर तुम्ही नक्की दगडी खलबत्त्यामध्येच करा, खूप सुंदर आपला ठेसा तयार होतो। पण आता माझ्याकडे दगडी खलबत्ता नव्हता आणि आहे तो खूपच लहान आहे, म्हणून मी या खलबत्त्यामध्येच करतेय। नंतर आता आपण जे लसूण आणि मिरची वगैरे घेतलेली त्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचंय चवीपुरतं, म्हणजे आपल्या मिरच्यांना पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आपला जो मिरची आहे ही चांगली बारीक होईल। तर अशा पद्धतीने आपण हे ठेचून घेतलेलं आहे। हे बघा, खूप बारीक नाही, जाडसरच आपल्याला हे ठेचून घ्यायचंय। हे बघा, आता ह्याच भांड्यामध्ये खलबत्त्यामध्ये आपण जी कैरी बारीक कापून ठेवलेली साल काढून ती कैरी सुद्धा आपण यामध्ये घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला ठेचूनच घ्यायची आहे। ठेचून घेतल्याने खूप सुंदर टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला असं ठेचायचं नसेल तर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपर मधनं जरी काढून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा मिक्सर मध्ये जाडसर बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता आपण ह्या कैरीला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी 2-3 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी चांगली तडतडली का त्यामध्ये आपल्याला मेथ्या घालायच्या आहेत। आता आपण मेथ्या घालायच्या आहेत आणि हे दोन्ही चांगलं आपल्याला तडतडू द्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला इथे बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे। आता आपण इथे सुक्या लाल मिरच्या आहेत 2, त्या सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत, नंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। आता आपण इथे अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि आता आपण जी मिरची वाटून ठेवलेली मिरची लसूण ते घालून घेतलंय। आपण डायरेक्ट मिरची आणि कैरी दोन्ही एकत्र वाटू शकतो, पण काय होतं की तिखट जास्त असल्यामुळे आपल्या पोटाला बाधू शकतं, उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे आधी आपण मिरची तेलामध्ये छान परतून घेतली तर ती आपल्या पोटाला बाधणार नाही, म्हणून मी मिरची आणि कैरी वेगवेगळी वाटून घेतलेली आहे। किंवा तुम्ही असंही करू शकता का मिरच्या तुम्ही तेलावर आधी परतून घेऊन नंतर तुम्ही मिक्सर मध्ये किंवा खलबत्त्यावर ठेचून घेऊ शकता। तर आता अशाच पद्धतीने हे फक्त आपल्याला परतून घ्यायचंय। हवं असेल तर थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण इथे घालू शकतो। तर हे बघा, आपल्या हा जो कैरीचा ठेसा आहे हा अगदी 5 मिनिटांमध्ये बनतो, खूप जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला सुद्धा हा कैरीचा ठेसा नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे।
आणि तुम्ही सुद्धा हा ठेचा नक्की बनवून पहा। आपला ठेचा तयार झालेला आहे। एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ठेचा बनवा आणि खा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।